जो मूळ मार्ग बदललेला आहे आणि त्या मार्गाला विरोध करून पूर्वीचा जो मार्ग नियोजित होता त्याच मार्गाने ही सेमी हायस्पीड रेल्वे जावी या मागणीकरता आजी आई मुक्ताईच्या पवित्र प्रांगणामध्ये जुन्नर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या सर्व ग्रामस्थांचं जागरूक ग्रामस्थांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, अनेकांनी सांगितलं लहानपणापासून आम्ही रेल्वे येईल रेल्वे येईल रेल्वे येईल असं म्हणतोय ऐकतोय आणि ते ऐकत असताना मागच्या 8-10 वर्षापासून आपल्या आशा थोड्या पल्लवित झाल्या होत्या की आता आपण पेपरमध्ये बातम्या वाचल्या, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते, त्यांच्या आधी कलमाडी साहेब होते, खासदार आढळरावांच्या पाटलांच्या याच्यामध्ये तत्वता मान्यता आली। नंतर मला वाटतं जर GMRTचा विरोध, माझं स्वतःचं म्हणणं असं की अमित शेठ GMRTचा विरोधच नाही, जर GMRTचा विरोध असता तर पहिल्यापासून ती अलाइनमेंट तिथून झाली नसती। आता शिंदे सर म्हणाले हिवरेकर ग्रामस्थ, मी स्वतः हिवरेकर, आम्ही डॉक्टर बावकुटे शिरोळ साहेबांना घेऊन खासदार आढळरावांकडे आम्ही बैठक केलेली होती। आपला विषय कुठं होता, कॉम्पेन्सेशनचा विषय होता। लोकांचा विरोध कशासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती, रेल्वेचा प्रकल्प आपल्याकडून का जावा, आपल्या तालुक्याला MIDC नाही त्याच्यामुळे रोजगार निर्मिती नाही, आपल्या तालुक्याला हा जो पुणे नाशिकचा रस्ता आहे हा मूळ रस्ता आपल्याला रहदारीसाठी खूप कमी पडतोय, त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये एक मधीच हवा आली बाबा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर व्हायचा, तो आमच्या पूर्व भागातून म्हणजे औरंगपूर राजुरी निमगाव त्या परिसरातून जाणार। राजुरीत आंदोलन झालं, आपण सगळे तिकडे गेलो, नंतर ती पण हवा बंद झाली। त्याच्यानंतर म्हणाले की आदिवासी भागातून भारतमाला योजनेअंतर्गत याला एक पॅरलर रस्ता होणार, ते वादळ आलं, तेही शांत झालं। रेल्वे होईल असं 100% वाटलं होतं आणि तो पहिल्यांदा असं होतं की रेल्वे बसत नाही, ते फिजिबल होत नाही, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। मग त्याच्यामध्ये तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट रेल्वे विभाग याची एक कंपनी झाली, त्याच्यातून सर्वेक्षणासाठी पैसे दिले, सर्वेक्षणही बऱ्यापैकी झालं आणि अचानकपणाने असं काय झालं की रेल्वेचा मार्ग बदलावा लागतोय। तर निश्चितपणाने याच्यामध्ये काही राजकीय गोष्टी असतील, आपल्याला त्यात जायचं नाही, सगळ्यांना सगळं माहिती। आता आपण कन्क्लुजनला येऊयात। आदरणीय सत्यजित तांबे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर सगळ्यांचं जनजागरण, पुण्यापासून नाशकापर्यंतच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मला वाटतं 4-5 बैठका बाबूभाऊ झाल्या आणि या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आणि आता 9 तारखेला येत्या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आपण चक्का जाम आंदोलन आपल्या परिसरामध्ये करतोय। तर त्यासाठी आपण खरं तर आलोय। रेल्वे काय होईल, कशी होईल, काय फायदा काय तोटा आहे सगळ्यांना माहिती आहे। माझं स्वतःचं मत आहे, मगाशी नाना म्हणले त्याच्याशी मी सहमत आहे। आता इथे जर जी मंडळी अमित शेठ बैठकीला आलेत हे मीन नायरातले, आपल्या या भागातले, दक्षिण भागातले मीनापुऱ्यातले, मला वाटतं ओतूर बेल्ला तो पट्टा आहे तिथे बाबूभाऊ अमित शेठ आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे तुम्ही एक बैठक घ्या लवकरात लवकर आणि बैठक होती त्या मंडळींनी तिकडे आंदोलन करावं। आपण नारंगवाडी हा जो सगळा आपला पट्टा आहे मीनानगर या पट्ट्यातला आपण सगळेजण नारंगावला करू। 2 गोष्टी असतात, ते आंदोलन तीव्र आपल्याला याकरता होणं गरजेचं आहे, तीव्रता त्याची समजली पाहिजे। अमित शेठ होतंय काय, मधल्या काळामध्ये नंदी चौकामध्ये आंदोलन झालं, म्हणजे कांद्याचं झालं, त्याच्या अगोदर बिबट्याचं झालं, होतं असं की ते आंदोलन ढिलं पडतंय। माझं स्वतःचं मत आहे एकही गाडी जुन्नर तालुक्याच्या कोणत्याच भागातून पुढे नाही गेली पाहिजे, ना पुण्याकडून नाशकाकडे गेली पाहिजे ना नाशकाकडून पुण्याकडे गेली पाहिजे। माझं स्वतःचं मत असेल आपण जे ठिय आहे जे चौक आहे तिथं आपला बंदोबस्त लावला पाहिजे। भाऊ आंदोलन कडक झालं तरच रिझल्ट आहे, हे आपण बायपासच्या आंदोलनाला पाहिलेलं आहे। आंदोलन कडक यासाठी पाहिजे की नाशकाकडून एकही गाडी आपल्या आळेफाटा चौकातून बेला मार्गे कुठंतरी गेली नाही पाहिजे किंवा इकडून कळंब मार्गे इकडून गाडी कुठं सुटली नाही पाहिजे। अगदी आपली आपण देवदत्ती कामांची बोंबू तिकडे कारखान्याच्या चौकापर्यंत सगळा बंदोबस्त लागला पाहिजे। आंदोलन उगीत करायचंय आणि ते सरकारपर्यंत गेलं पाहिजे, टीव्हीच्या बातम्या होतील ते कळलं, याला महत्व नाही। माझं म्हणणं आहे त्या दिवशी लोकांनाही कळायला पाहिजे की अरे आज मला पुण्यातून नाशकाला जायचं होतं, माझ्या काहीतरी कार्यक्रम होता, माझ्या मुलाची परीक्षा होती इकडून, याची धग जोपर्यंत लोकांपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या आंदोलनाला यश येणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे। आणि ते आंदोलन इतकं आपण परफेक्ट बाबभाव केलं पाहिजे। मागच्या वेळेला खरं तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंटने खूप सहकार्य केलेलं होतं, आपण त्याच्यावर बैठका घेऊन अमित शेठ ते नियोजन केलं होतं। आताही आपल्याला तसं आंदोलन करणं गरजेचं आहे। आपला इकडचा बायपास आहे, परत जर आपण अडचण केली तर काही लोक आपल्याला मांजरवाडीच्या बायपासच्या चौकात बसवावी लागतील। आपल्या लोकांच्या अडचणी होऊ देणार, कोणाला आपल्याला त्रास द्यायचा म्हणून आंदोलन करायचं नाही। आपल्याला ती रेल्वे पाहिजे, आपल्या भागातून जावी ही आपली इच्छा,
ती खरं तर आपल्याला सरकारपर्यंत पोचवायची आहे आणि म्हणून हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने व्हावं. दुर्दैवाने त्या दिवशी 9 तारीख आहे किंवा सुदैवाने म्हणा 9 तारीख आहे, कॉलेजला शाळांना सुट्टी आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आपण कॉलेजांवरती गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना हे सांगितलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचाच देखील त्याच्यामधला सहभाग आपल्याला वाढवता आला पाहिजे, शेतकऱ्यांचा सहभाग वाढवता आला पाहिजे. शेतकऱ्यांनी असं काय म्हणू नका का मला काय त्या रेल्वेचं. रोज आज आपला एक सामान्य शेतकरी नवीन भाजी घेऊन, आपण यूट्यूबला पाहिलं असेल, आपल्या नेतवडचा पुढचा एक तरुण शिकलेला उच्च विद्याभ्यासित मुलगा मोटरसायकलवरती पुण्यात जातो. कर्टुलं जे कारला आपण त्याला म्हणतो, वेगळं नाव आहे, तो मोटरसायकल घेऊन जातो. आज आपली लोक सकाळची पाठी भरून इथं पुण्यात जातील, कुठेतरी भाजी विकतील आणि संध्याकाळी परत येतील. आपलं पोरगं जे आपण पुण्याला तिथं त्याची व्यवस्था करावी लागती, तो सकाळी इथे नारायणगावच्या रेल्वे स्टेशनला बसला तर तिथं जाईल, संध्याकाळी परत घरचं खायला येईल. IT मधली किंवा नोकरीतली माणसं आपली येतील, त्याच्यामुळे ही सगळ्यांना गरजेची. व्यापाऱ्यांना गरजेचे. व्यापारी, आम्ही कॉलेजला होतो, संध्याकाळच्या ST ला व्यापारी वाट बघायचा, जुन्नर गाडी, मला तिकडे जायचं. सकाळची आनापुणाला व्यापारी आमच्याबरोबर असायचे. प्रत्येकाचा हा दिनक्रम, व्यवसायातला हा जो सगळा क्रम आहे, त्याच्याकरता रेल्वे आपल्याला अत्यंत गरजेची आहे. मला वाटतं त्या आंदोलनासाठी बाबू आपण ठराविक मंडळी बसून परत, मला वाटतं की असं आंदोलन झालं पाहिजे. अमित शेठ, आपण सगळ्यांनी वाटून घेऊ. या बायपासला, त्या बायपासला पहिल्यांदा एका ठिकाणी करू, नंतर आपल्याला गाड्या जाता येत असं वाटलं तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मगाशी जसं आपण म्हणालो याच्यात घेऊ नका, पण त्याची तीव्रता येण्यासाठी थोडंसं हिंसक नाही आशिष भाऊ, पण टायर जाळणं वगैरे ह्या गोष्टी आंदोलनात व्हाव्यात असं माझं स्वतःचं मत आहे. तोपर्यंत, जोपर्यंत ते आंदोलन तीव्र दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच खात नाही. ते केले आंदोलन झाले, गेले शेतकरी आंदोलनाच्या वेळेला केलं होतं. त्याच्यामुळं माझं स्वतःचं मत आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, आता विविध गावची लोक आली असतील, आपण आपल्या गावात उद्या सकाळी चहाला, दूध घालायला, नाश्त्याला याल, त्यावेळेला त्याची चर्चा करा. लोकांना सांगा की 9 तारखेला हे आंदोलन आहे, आपल्याला नारायणगावला यायचंय. आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे जमून आपण ते आंदोलन कुठं, कोणत्या चौकात करायचं ते तुम्ही सगळेजण ठरून आपण ते करू. पण प्रत्येक ग्रामस्थांनी, आज समजा मांजरवाडीचे 4 लोक आले, त्यांनी 100 लोक आणली पाहिजेत. खोडदचे 10 लोक आलेत, त्यांनी 200 लोक आणली पाहिजे. असं आपण जर केलं तर याचं स्वरूप व्यापक होईल. मला वाटतं 9 तारीख ही सुट्टीची आहे, त्याच्यामुळं नोकरदार वर्ग देखील मोकळा आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला आपल्या नारायणगावच्या कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, कुरण कॉलेजवर गेलं पाहिजे. आपल्या जवळची जी कॉलेज असेल, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नको पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण याच्यात सहभागी करून घेतलं पाहिजे. विशेषत्वानं मला असं वाटतं भाऊ की याच्यामध्ये महिलांना देखील आपण आणलं पाहिजे. काही महिला प्रातिनिधिक कवायला ते आल्या पाहिजेत. त्यांना आता कळायला लागलं की जग काय आहे, जग कसं आहे. आपण जसं मोबाईलमध्ये मागे राहिलो, आता तसं रेल्वेमध्ये पण खूप मागे राहिलं. पण आपण जितकं तीव्र आंदोलन करू, मला वाटतं त्याचा रिझल्ट लवकर येईल. येत्या 9 तारखेला अमित शेठ, आपण 4-6 मंडळींनी बाबूभाऊ 2 दिवसानंतर, बरं का बाबूभाऊ, 2 दिवसानंतर परत एकदा ठराविक लोकांनी, 5-25 लोकांनी बसूया आणि त्या आंदोलनाची दिशा ठरवू. कुठं करायचं, किती करायचं. प्रसारमाध्यमांना माझी विनंती, आशपाक सर, तुम्ही, वारुळेजी, तुम्ही सगळ्यांनी याला अधिकची प्रसिद्धी देऊन नारायणगावला 9 तारखेला सकाळची वेळ आपण बाबूभाऊ देऊया. तुम्ही ती वेळ काय असेल अमित शेठ तुम्ही सगळेजण सांगा, त्यावेळेला आपण सगळ्यांना अपील करू. नारायणगावात सगळ्यांनी जमा आणि आपण त्या आंदोलनाची दिशा त्या दिवशी ठरवू. आपल्याला नारायणगावमध्येच आंदोलन करायचं. या विभागातली जी लोक आहेत जुन्नर तालुक्याच्या इथं नारायणगावला करतील आणि मार्शेट पट्ट्यातली लोक आळेपाट्याला करतील. त्याचं व्यापक स्वरूप येईल असं मला वाटतं. आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. फक्त एकच करा, घरी गेल्यावरती फक्त ते बघत नका बसू का याचं भाषण कसं झालं. त्यापेक्षा आपण एक करा, उद्या सकाळी प्रत्येकजण, मला वाटतं त्याच्यातला कारभारी गडी आहे आणि तो गावात जातो, चौकात बसतो, चौकात याची ह्या गोष्टी लोकांना सांगा आणि 9 तारखेला अधिकच्या आपल्या सहकार्यांना घेऊन या. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.